फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. उदय ग अंबे ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. कथा 3.5 शक्तिपीठांची आणि माझ्यासोबत देवदत्त आणि मयुरी आहेत. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि खूप सुंदर दिसतंय आणि गोंधळ पार पडलाय. कसं वाटतं, एक वेगळी एनर्जी मिळाली या निमित्ताने? खूप धन्यवाद दीपाली. मयुरी खूप छान दिसते, तिला नजर नको लागायला म्हणून मी इथे बाजूला आहे. खूप छान वाटतंय म्हणजे एक वेगळीच एनर्जी क्रिएट झाली होती आणि तीच एनर्जी घेऊन आता घरीही जायला मिळणार आहे. तीच एनर्जी घेऊन आम्ही कामाला लागणार आहोत आणि तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद हवेत. देवदत्त, पुन्हा एकदा खरं तर कधीपासून आपण म्हणजे मी तुला बघतोय, आपण दोघे एकमेकांना ओळखतोय. आधीच्या मालिकेपासून पौराणिक मालिका म्हटली की देवदत्तचा चेहरा सगळ्यांसमोर येतोच. आता तू शिवशंकरांच्या भूमिकेत आहेस. काय सांगशील एकंदरीत? कारण मी आत्ता गोंधळ चालू होता तेव्हाही पाहिलं, तू एक वेगळ्या झोनमध्ये जातोस जेव्हा देवाचं काही सुरू असतं तेव्हा. काय सांगशील, ही एनर्जी तुझ्यात येते? मी एवढंच सांगेन की काही नाही, बस हा जो प्रवास आहे, भक्तिमार्गाचा प्रवास आहे, हा देव पासून महादेवपर्यंत हा भक्तिमार्गाचा प्रवास आहे. एवढं सांगतो की मी मी काही सांगण्यापेक्षा मी एवढंच मयुरीला सांगतो की मयुरी, आईची रूपं साकारणार आहेस, बरोबर महादेव मी असणारच आहे, पण एवढंच सांगेन मी महादेवांसमोर फार अगोदरच लीन झालेलो आहे. तू सुद्धा ही सगळी जी रूपं साकारताना, स्वरूपं साकारताना लीन हो. तुला प्रचिती येत जाते आणि ती प्रचिती मला प्रचंड येत गेलेली आहे, अजूनसुद्धा येते. त्यामुळे ती एक ग्रॅटिट्यूडची भावना असते ना, की मीच का, माझ्याबरोबरच का, असं ती फार आहे. आणि एवढंच सांगतो की म्हणजे अगोदर महादेवांचं स्वरूप साकारताना, खंडेराय साकारताना खंडेरायांच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसायला नाही पाहिजेत. त्यामुळे ते तिकडे आवर्त घेतलं जायचं. पण आता तर देवदत्त आहे, मी देव आहे, त्यामुळे साधा मनुष्य असल्यामुळे मला ती भावना मोकळी करायला खरंच या इथे वाट मिळालेली आहे. एवढी वर्ष गोंधळ ऐकत आलेलो आहे. कधी गेलो जेजुरीला तरी गोंधळ ऐकतो, कोल्हापूरला गेलो तरी गोंधळ ऐकायला खूप बरं वाटतं त्या तिकडे. आणि तीच भावना या इथे, आणि तीसुद्धा आमच्या आईच्या बरोबर तो गोंधळ ऐकायला मिळणं हे अजून अलौकिक आहे. कारण मयुरी साक्षात देवी दिसते, त्यात काहीच वाद नाही आहे. म्हणून तिला म्हटलं लीन हो. अजून काय काय सांगणार म्हणजे. मयुरी, एकतर कथा 3.5 शक्तिपीठांची, प्रत्येक कोणाच्या जनमानसांमध्ये प्रत्येकाचं एक कुलदैवत असतंच आणि आपण त्याला लीन होतोच. तुझा असा काही अनुभव आहे का, किंवा ही मालिका मिळण्यापासूनचा जो प्रवास आहे त्यात काही ना काहीतरी अशी गोष्ट घडते जी आपल्याला एक वेगळी ऊर्जा देते आणि ते काम करायला भाग पडते? तुझ्या बाबतीत अशी कुठली गोष्ट घडली आहे? हो, म्हणजे सांगायला खूप आवडेल की कोल्हापुरात होते, मी एका फिल्मचं शूट करत होते आणि 17-18 वर्षांपूर्वी मी कोल्हापुरात गेले होते. कारण ती एक प्रथा असते ना, बालाजीला गेल्यानंतर अंबाबाईचं दर्शन घ्यावं लागतं. सो मधले एक 17-18 वर्ष मी गेलेच नव्हते, कारण मी खानदेशी आहे. जळगाव, धुळे, मनुआई माझी कुलदेवी, त्याच्यामुळे तिकडे वेळोवेळी जाणं होतं. पण कोल्हापुरात रिलेटिव्ज नाही आहे किंवा तसा काही संबंध येत नाही. एक ती नाळ आहे, पण जाण्याचा असा काही योगच नव्हता. आणि आत्ता मी एका फिल्मचं शूट करत होते, तर वेळ मिळाला की मंदिर जवळ असल्यामुळे मी जायचे आईच्या दर्शनाला. अशीच एकदा आईच्या दर्शनाला गेले होते आणि ऑडिशनसाठी फोन आला इथून. मी आले, ऑडिशन दिली. अगेन माझं काहीतरी पॅचवर्क होतं म्हणून मी पुन्हा कोल्हापुरात होते, मंदिरातच होते आणि तेव्हा मला फोन आला की तुझं सिलेक्शन झालं आहे. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. म्हणजे मी जसं म्हणाले की 17-18 वर्ष झाले मी कधीच मंदिरात गेले नव्हते. आत्ता म्हणजे 17वी-18वी फेरी असेल, म्हणजे या 2 महिन्यांमध्ये. 2 वेळा आम्ही 2 वेळा प्रमोशनच्या आणि लिटरली एक आठवड्याच्या ह्याने. आणि मला तेव्हा मयुरी म्हणाली होती की माझं सतत या इथे येणं होत आहे. म्हटलं हे सतत येणं होत राहणार आहे, ही खरी प्रचिती आहे ना. येस. म्हणजे एकाच दिवसाचं अगेन एक पॅचवर्क निघालं फिल्मचं. मी कोल्हापुरात गेले, मी आईचं दर्शन घेतलं, मी सकाळी मुंबईत परत आले, संध्याकाळी मला फोन आला, आपण उद्या परत कोल्हापुराला जातोय आईच्या दर्शनासाठी. मग आम्ही गेलो. असं 2 महिन्यात माझ्या 17-18 फेऱ्या झाल्यात. म्हणजे हा खूप मोठा चमत्कार आहे आणि असे खूप अनुभव येत आहेत, ॲक्च्युली रोजच येत आहेत. आपल्या दैनंदिन आयुष्यात ही ऊर्जा आपल्याला महत्त्वाची असते. ही सकारात्मक ऊर्जाच आपल्याला काम करायला बळ देते. सप्तशृंगी आई आहे, माहुरची रेणुका आहे, तुळजाभवानी आहे. एकूण जरी हे 3.5 शक्तिपीठांपैकी आधी कुठली गोष्ट माहीत होती आणि आत्ता कुठली गोष्ट नव्याने कळली? म्हणजे ही कथा उलगडताना एक आता आमच्यासमोर एक पैलू समोर येतात. तुम्हाला या निमित्ताने कुठली गोष्ट जी आधी आपण पुराण कथांमध्ये वाचलेली पण या निमित्ताने कळाली किंवा शूट करताना कळाली? कोल्हापुरातच जागरण गोंधळ सुरू होता, तेव्हा रेणुका आईची गोष्ट मला नव्याने कळली. म्हणजे मला खरंच माहिती नव्हतं, देवानेच मला सांगितली खरं तर ती कथा. तू सांगशील तर मला आवडेल. कसं आहे, आपण जेव्हा स्वरूप साकारतो ना, तेव्हा
फार अगोदर ह्या कथा वाचल्या होत्या आणि महादेवांबद्दल वाचताना एक आलं की जेव्हा 3.5 शक्तिपीठं निर्माण झाली, 52 अंश जेव्हा पृथ्वीवर पडले, त्याच्यापैकी जे महाराष्ट्रामध्ये जे अंश आहेत ते म्हणजे 3.5 शक्तिपीठं. पण ही 3.5 शक्तिपीठं जेव्हा फॉर्म झाली, जेव्हा ती प्रस्थापित होत होती, ती सोपी नव्हती. तेव्हा महादेवाने ना त्यांचं स्वरूप त्या तिकडे म्हणजे वीरभद्र किंवा काळभैरव ते त्या तिकडे प्रत्येक ठिकाणी प्रस्थापित केले आणि म्हणून ही शिवशक्तीची कथा आहे आणि ही 3.5 शक्तिपीठं त्यामुळे उदयास आली. पण एवढं आहे ना की मला सांगतानुसार शहारा येतोय की भले त्या तिकडे आई रेणुका माता त्या तिकडे प्रस्थापित आहे, पण त्या तिकडे जमदग्नीसुद्धा तिकडे प्रस्थापित आहेत, काळभैरवसुद्धा प्रस्थापित आहेत. जसं कोल्हापूरला अंबाबाई आहे तसं ज्योतिबासुद्धा त्याकडे प्रस्थापित आहेत. जसं तुळजाभवानी त्या तिकडे आहे तसं भवानी शंकरसुद्धा त्या तिकडे प्रस्थापित आहेत. त्यामुळे शिवशक्ती खरंच जसं मयुरी म्हणाली की शिवशक्ती कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, तेच हे आहे. ही शिवशक्ती ही शक्तिपीठं तीच एक संकल्पना आहे. आणि आपण सर्वात जास्त काय करत असतो तर आपण स्त्रियांना मान देतो, आपण आईला मान देतो. त्यामुळे आईची ही कथा आहे आणि आईच्या बरोबर तिच्या लेकरांची, त्याच्यामध्ये महादेव सुद्धा तिचं लेकूर म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. मला एक विचारायला आवडेल की देवीची रूपं आपण दाखवते 3.5 शक्तिपीठं, पण ह्याच्यात तू शिवशंकराची भूमिका साकारताना मध्ये मध्ये दिसणारेस की आता हे शिव आणि शक्ती असल्यामुळे तो हेच खरं मोठं सरप्राईज आहे. एवढंच सांगतो की मी सांगितलेलंच आहे की देवी जिथे जिथे तुम्ही अवतार धारण कराल तिथे तिथे आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत, आम्ही तुमच्यासह असणार आहोत. त्यामुळे आम्ही आणि मयुरी आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी सोबत आणि प्रत्येक स्वरूपात दिसणारच आहोत. फक्त एवढंच की थोडी उत्कंठा असायलाच पाहिजे, त्याशिवाय त्या कथेबद्दल जी काही आपल्याला आपुलकी आहे ती निर्माण होणार नाही. त्यामुळे ती उत्कंठा ठेवा. आणि खरंच सांगतो की तुम्हाला जसं माझ्याकडनं एका स्वरूपाचं दर्शन घडलेलं आहे मल्हाराचं, तसंच तुम्हाला महादेवांचं आणि आईचं दर्शनसुद्धा. कारण मी मयुरीला बघितलं तेव्हाच तिला म्हटलं की तू ना मला आई एकविरासारखी दिसतेस. त्या दिवशी म्हटलं म्हणजे कुठलं स्वरूप असावं ते तिन्ही साकारावं असं मला वाटतं. आणि नावसुद्धा किती सार्थकी आहे. जसं देव महादेव देवा अशाने, तसंच जी आई सरस्वती आहे, जी त्या मयुरावर स्वार आहे ती म्हणजे मयुरी. मयुरी, काय म्हणजे एकंदरीत जेव्हा फोन आला होता पहिला तेव्हा काय तू म्हणालीस की मंदिरात फोन आला होता, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या, वेगळ्या कुठल्या गोष्टी नव्याने शिकाव्या लागल्या एखादी देवीचं स्वरूप साकारताना? बऱ्याच शस्त्र असतील, कुठले घोडेस्वार असेल, आता हळूहळू पुढे येतीलच, पण या नव्याने कुठल्या गोष्टी शिकलीस? जसं देवा आम्हाला माहिती आहे मल्हारच्या वेळी बऱ्याच नवीन गोष्टी शिकलेल्या, तसं या निमित्ताने तुला काय शिकायला मिळालं? हो, मायथो असा हा माझा पहिलाच शो आहे. याच्या आधी मी जी काही कामं केली ती अगदीच आपले जे डेली सोप्स असतात, सासबहू ड्रामा, टिपिकल ती एक सोशिक मुलगी रडूबाई, किंवा एखादी वॉरियर, म्हणजे आत्ताच्या जनरेशनमधल्या. हॅलो 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 तर मी तशा भूमिका याआधी बऱ्याच केलेल्या आहेत. मायथो त्याच्यामुळे एक ते दडपण होतं की आपल्याला हे झेपेल नाही झेपेल, आणि बघितलेले आहेत ऑफकोर्स. जय मल्हारसुद्धा मी बघायचे, त्याच्यामुळे ते सगळं माहिती होतं की कसं असतं, कशा स्वरूपात शूट केलं जातं. त्याच्यामुळे ते एक दडपण होतं, पण इतकं सहज होतं आहे कारण मी काहीच केलेलं नाही आहे. आणि हे नाही, मयुरी म्हणते काहीच केलं नाही, पण मी स्वतः बघितलेलं आहे. मी आता एवढ्या वेळा तिच्याबरोबर आहे, मंदिरांमध्ये आहे, प्रमोशनला आहे. जसं मला जे भावतं ना किंवा मला जसं जे इमोशन्स, सेम इमोशन्स तिचे आहेत, त्यामुळे मला एवढं मी निश्चिंत आहे ना की शेवटी आपणसुद्धा कोणाबरोबर काम करणं हे एक दडपण असतं. पण मी एवढा निश्चिंत आहे ना, परफेक्ट कास्टिंग आहे. जेव्हा त्या दिवशी ती लुक टेस्टला आली तेव्हाच मी म्हटलं की अरे ही खूप छान आईसारखी दिसते, ही परफेक्ट देवीसारखी दिसते, है ना. कमेंट आता तुला देवदत्तकडनं मिळाले, पण जेव्हा पहिला लुक ऑन एअर आला असेल, ऑन एअर म्हणण्यापेक्षा जेव्हा तुझ्याकडे आला, तू पहिला कोणाला दाखवलंस आणि कोणाची पहिली कमेंट तुला मिळाली? म्हणजे मी फोन लिटरली बंद करून ठेवला होता, कारण मी जसं म्हणाले मी मेकअप पर्सन नाही आहे, मला नाही आवडत फार मेकअप करायला. इवन याच्या आधी जी काही कामं केली त्याच्यामध्ये सुद्धा नो मेकअप लुक असायचा माझा, त्याच्यामुळे इतका मेकअप, गेटअप, ज्वेलरी सगळंच नव्याने होतं. आणि ज्वेलरी तुम्ही प्रोमोमध्ये बघितलीच असेल, प्रत्येक देवीची वेगवेगळी आहे, म्हणजे कुठेच काहीच असं सिमिलर नाही दिसणार, प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे. आणि त्याचं क्रेडिट खरं तर मॅमला जातं, खूप कष्ट घेतलेत त्यांनी. बापरे, त्या दोघींना मी खरंच बघतोय, खूप खूप निलिमा मॅडम आणि नीता मॅडम, त्या खूप मेहनत घेतात आणि त्यांची मेहनत किती रंग लागते ते तुम्ही बघितलेली आहे आणि आता सुद्धा बघाल.
आणि मयुरी खरंच किती किती दैवी दिसते या इथे तुम्ही बघा ना, खूप दैवी दिसते. तिचा जो चेहरा आहे ना तो पूर्ण डिवाईन आहे, पूर्णतः दैवी चेहरा आहे. इम्पॉर्टंट आहे. आता तुझे साकारतेस ते प्रेक्षकांना तेवढंच स्वतः आपलंसं वाटणं आणि त्यांनी ती देवी आपलीशी वाटणी हे खूप गरजेचं आहे. बरं, तेव्हा म्हणजे तेच दडपण होतं. मी फोन ठेवून दिला होता. लुक टेस्ट सुरू होती. आजही तो दिवस आठवतोय. पहिली लुक टेस्ट होती अंबाबाईचीच आणि मी गेटअप करून बाहेरच मेकअप रूममध्ये बसले होते आणि मी लिटरली डोळे बंद करून होते. मेकअप दादा मेकअप करत होते, हेअर दीदी हेअर करत होती आणि त्याच्यानंतर जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा एक क्षण असा होता की मी स्वतःला ओळखूच शकले नाही. त्याच्यानंतर माझे कान अजुसले होते की रिॲक्शन काय येते मला ते ऐकायचं आहे. डोर ओपन होतं आणि नीता मॅमच बाहेर होत्या आणि त्या तिकडून बोलल्या की अरे ही बघ, ही तर खरं खरं अंबाबाई दिसतीये. म्हणजे ते शब्द आजही मला आठवत आहेत आणि तिथूनच जो काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता सेटवर, सेटच्या बाहेर आणि प्रोमो आउट झाला त्याच्यानंतर प्रेक्षकांचा, त्याच्यामुळे सगळीकडेच मला थ्रूआउट तो एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, ती पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. त्याच्यामुळे छान वाटतंय. आणि आता मालिका प्रेक्षकांसमोर येईलच तेव्हा प्रेक्षक आणखीन खरं तर लाईव्हली कमेंट करतील तुम्हाला. जाता जाता देवदत्त कारण 10 वर्षांनी पुन्हा तू येतोय स्टार प्रवाहावर. सो ते एक तुझ्या प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. सो जाता जाता त्यांना काय सांगशील? कसं असतं प्रत्येकाला एक पूर्ण भरलेलं पंचपक्वान्न हवं असतं. फक्त वरण भात किंवा एखादी गोड भाजी किंवा गोड पदार्थ असं नाही. पण परमेश्वराने ना पूर्णतः तो गोड असा जो काही संग्राम जो दिलेला आहे माझ्यासाठी काय म्हणतात त्याला किंवा जे पंचपक्वान्न जे आहे ते मी असं म्हणेन की खरं 50 पक्वान्न म्हणायचं हरकत नाही. ते सगळं गोड गोड आहे. कारण माझं होम प्रोडक्शन आहे कोठारी विजन. माझे आवडते डिरेक्टर ज्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे, आमच्या दोघांचं बॉन्डी खूप चांगलं आहे म्हणजे अविनाश सर. जे माझे मित्र आहेत म्हणजे गिरीश परदेसी म्हणा किंवा नकुल घाणेकर किंवा ओंकार कर्वे, हे अगोदरचे माझे मित्र आहेत. ते सुद्धा आम्ही सगळे एकत्र येतो आहे. तोच सेट, तीच फिल्म सिटी. मी अजूनसुद्धा आत्तासुद्धा फिल्म सिटीमध्ये येताना पहिले नमस्कार होतो की ह्या भूमीने बरंच काय दिलेलं आहे. तेच आमचे सतीश पांचाळ ज्यांनी हा सेट उभारला आहे. सगळे तेच आहे आणि ह्या सर्वांमध्ये मधाचं म्हणजे जे काही असेल ते म्हणजे माझा लाडका स्टार प्रवाह. कारण मला पहिले माझी ओळख माझ्या स्टार प्रवाहाने दिलेली आहे. माझा पहिला इव्हेंट जो होता ज्यांनी माझ्या घरची मीठ भाकरीसुद्धा म्हणजे निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. ती मीठ भाकरी मला त्या माझ्या पहिल्या इव्हेंटने दिली. तो पहिला इव्हेंट मला स्टार प्रवाहाचा होता. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की बस मी घरी आलेलो आहे. आता निवांत काम करेन आणि माझ्या ह्या कुटुंबाबरोबर गुजगोष्टी करत राहीन. स्टार प्रवाह खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच दोघांना आणि खूप खूप शुभेच्छा. आता प्रेक्षक कमेंट करतीलच तेव्हा तुम्हाला लाईव्ह रिॲक्शन मिळतीलच. सो आत्तासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. आई अंबाबाईचा उदो उदो.